उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना एक जो राज्यातील महत्त्वाचा पक्ष होता तोच पक्ष 2 वर्षापूर्वी फुटला आणि याला कारणीभूत होते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाची सत्ता। सत्तेच्या जोरावरती महाराष्ट्रातील 2 पक्ष फुटले आणि दिग्गजांना हरवण्यासाठी वेगवेगळे डावपेचही आखण्यात आले। उद्धव ठाकरे यांनीच मैत्री जपायची का? उद्धव ठाकरे यांना आपण 2014 ते 2019च्या सरकारच्या काळात कोणती मंत्रिपदं दिली होती याची भाजपला विसर पडलेली असेल, मात्र जनतेने हे दाखवून दिलेले आहे। उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संयमी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, तर दुसरीकडे एकट्या ठाकरेंना हरवण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्षाला काय काय डाव टाकावे लागले तेच आपण बघूया। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, शिंदे गटाच्या माध्यमातून 40 आमदार 13 खासदार फोडावे लागले। यावरही उद्धव ठाकरे लोकसभेमध्ये पुढे जाताना दिसत होते आणि त्यापूर्वीच ज्यांच्यावरती विरोध केला, ज्यांच्यावरती आरोप केले आणि कधीही त्यांच्यासोबत जाणार नाही जी शपथ घेतली ती शपथही तोडली आणि अजित पवारांनाही सोबत घेतलं। मात्र अजित पवारांना सोबत घेण्यावरून नवा डावपेच आखला गेला। केवळ ठाकरेंना हरवणे। अजित पवार हे आमचे नैसर्गिक मित्र नाहीत, त्यांना आमच्यासारखे गुण अजून आलेले नाहीत असं स्पष्ट केलेलं आहे। यावरून स्पष्ट समोर येतंय आणि सत्य फडणवीसाच्या पुन्हा तोंडी आलं, म्हणजेच ठाकरेंना हरवण्यासाठीच इतके मोठे डावपेच आखण्यात आलेले होते। मात्र ठाकरे कुठेही कमी पडताना दिसत नाहीत। एकीकडे ठाकरेंची ताकद वाढत असल्याचं आज समोर येऊ लागल्याने भाजपची नेते मंडळी आता बिथरल्यासारखे वागू लागलेले आहेत। सत्तेची मस्ती आणि अजित पवारांना बाहेर काढण्यासाठी शिंदे गटातील नेत्यांना पुढे करणे हाच एक नवा डाव सुरू आहे। मात्र ठाकरेंना हरवण्यासाठीच सर्व काही करावं लागलं हेच फडणवीसांच्या बोलण्यावरून सत्य समोर येत आहे। धन्यवाद।